नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज 19 जून आहे. 19 जून म्हणजे शिवसेनेचा वर्धापन दिन. शिवसेनानी 60 वर्ष शिवसेनेला पूर्ण झाली आहेत. पण या वर्धापन दिनाकडे बघताना आणि सध्याचं जे सगळं राजकारण आहे त्यातून शिवसेनेचे दोन तुकडे आहेत. एक ठाकरे गटाची शिवसेना, एक एकनाथ शिंदेच्या गटाची शिवसेना, अशा दोन शिवसेना आज महाराष्ट्रामध्ये वावरत आहेत. त्यातून एका शिवसेनेची अवस्था सध्या काय आहे ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि गेल्या 2 दिवसातल्या ज्या काही अगदी लेटेस्ट खबरबात ज्या काही आहेत त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले 6 खासदार फुटून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेले. ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आमदारही जाणार आहेत. आता तर नगरसेवकांची भाषा सुरू होतीये. एकीकडे हे, एकीकडे पश्चिम बंगालचा जो निकाल लागलेला आहे त्यामुळे भाजपाच्या वातावरणामध्ये, भाजपाच्या गोटामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. पण आपल्याला सगळ्यांना इंटरेस्ट असतो की ह्या ज्या सगळ्या घडामोडी चालू आहेत याच्यामधलं बिटवीन द लाईन्स नेमक्या काय आहेत ज्या आपल्यापर्यंत कधी पोहोचत नाही. किंवा पश्चिम बंगालमध्ये जो विजय भाजपचा झालेला आहे तो भाजपचा विजय आहे की नेमका कुणाचा विजय आहे हे थेट आपल्याला कळत नाही. पण याचं जेव्हा आपल्याला कोणीतरी छान समजावून सांगतं, त्याचं विश्लेषण करतं, तेव्हा आपल्या डोक्यामध्ये एक वेगळा प्रकाशही पडत असतो. आणि म्हणूनच आज खरं तर शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मला मुळामध्ये हेही जाणून घ्यायचं आहे की आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ही अवस्था नेमकी का झाली. कारण ती शिवसेना आम्ही बघत आलो जी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना होती. एक आदेश असायचा आणि लोक काम करायला लागायची. एक भारावले पण होतं सगळ्यामध्ये. मग आज नेमकं हे सगळं गणित चुकलंय कुठे हे सगळं समजून घेण्यासाठी आज माझ्याबरोबर आहेत. म्हणजे मी फार त्यांचं हे करत बसणार नाही, म्हणजे त्यांच्याबद्दल मी सांगत बसणार नाही कारण ना मी काफी आहे. माझ्याबरोबर आहेत भाऊ तोरसेकर सर. भाऊ सर, खूप खूप स्वागत तुमचं प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये. पण गेली 5 दशकं भाऊ तोरसेकरांनी पत्रकारितेमध्ये काम केलेलं आहे. ते वरिष्ठ पत्रकार राहिले, संपादक राहिलेत. आणि आत्ताचा जो डिजिटल मीडिया आपण म्हणतो त्या डिजिटल मीडियामध्ये भाऊ तोरसेकरांनी एक स्वतःची छाप उमटवली, एक स्वतःचं वेगळेपण निर्माण केलेलं आहे. आज कोणीही असा माणूस, मला तरी म्हणजे कुठून विषय, भाऊंचे विचार एखाद्याला पटोत न पटोत, पण भाऊंचा व्हिडिओ पाहिलेला असतो, त्याचं विश्लेषण ऐकलेलं असतं. त्यामुळे एक राजकीय विश्लेषक म्हणून भाऊंचं आज महाराष्ट्रात नाही देशभर नाव आहे. देशाच्या बाहेरही भाऊ तोरसेकरांना ओळखलं जातं. आणि म्हणून मला जाणून घ्यायचं आहे हे नेमकं जे सगळं राजकारण चालू आहे हे कशा डोळ्यांनी आपण बघायचं. कधी कधी आपण आपला चष्मा जो घालतो त्याच्याने आपण राजकारण बघतो, पण कधीतरी आपण चष्मा काढून ते राजकारण बघितलं पाहिजे. भाऊ, मला खरं तर सगळं शिवसेना याबद्दल बोलायचं आहे. पण सध्याचं जे राजकारण आहे इतकं गढूळ, म्हणजे आता ती चर्चा पण आहे की इतकं गढूळ राजकारण यापूर्वी कधी या महाराष्ट्राने पाहिलं नाही. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची ही संस्कृती पण नाही. पळवा पळवी. आज कुणाला, म्हणजे तुमच्या पक्षातला माणूस माझ्या पक्षामध्ये सहज येतो, मी त्याला पैशाची ऑफर देतो किंवा मी त्याला पदाची ऑफर देतो, तो येतोय. म्हणजे गेल्या 2-3 दिवसातल्या, 8 दिवसातल्या जर का घडामोडी आपण बघितल्या तर आता शिवसेना म्हणजे उरली सुरली शिवसेना, आधी ती फोडलीच, पण आता उरली सुरल्या शिवसेनेतले देखील 6 खासदार हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनी फोडलेले आहेत. आणि आता ते फोडलेले आहेत. म्हणजे मी त्याच्यावर मुद्दाम येईन. भाऊ, तुम्ही एक व्हिडिओ केला होता की शिवसेना उद्धव ठाकरेंचे खासदार फुटणार नाही. पण त्याचबरोबर मी हेही सांगेन की आतापर्यंत इतक्यात फुटणार नाही. पण यापूर्वीचे जे तुमचे सगळे आडाखे अंदाज जे काही आहेत, अगदी पश्चिम बंगालच्या बाबतीतही आपण येऊच त्याच्यावर, पण इथे मात्र थोडंसं असं झालं की खासदार गेले. म्हणजे अजून ते पुन्हा असं होईल, तुम्ही म्हणाल की पत्र कुठे आहे अजून, किंवा अजून अध्यक्ष कुठे सांगतायत, पण आज हे खासदार बैठकीला काही आलेलं नाही. हे सगळं काय चालू आहे आणि याच्याकडे तुम्ही कसं बघताय? ते काय असतं, कायद्याची जी गोष्ट असते, प्रॉब्लेम कायद्याचा व्याख्येत असतो. आणि त्यामुळे ते फुटले, म्हणजे यांच्या बैठकीला आले नाहीत म्हणून फुटले का, तर मला तसं वाटत नाही. जोपर्यंत ते फुटले असा वेगळा, तुम्हाला फुटण्यावरचा मला वाटतं 91-92 मधली गोष्ट आहे, ज्यावेळेला छगन भुजबळ नागपूर अधिवेशनामध्ये अचानक रात्री फुटले. 5 तारीख होती ती आणि बातमी आली ती 6 डिसेंबर 91. तर तेव्हा मधुकरराव चौधरी विधानसभेचे सभापती होते
आणि त्यांना रात्री अवेळी भुजबळांनी 18 खासदारांचं पत्र दिलं. तेव्हाचा कायदा वेगळा होता, बरोबर. 1/3 फुटू शकतं. हो. आणि त्यांनी रातोरात तो मंजूर केला आणि ते झालं सगळं. मग त्यातले 3 परत आले होते, तोही वेगळा विषय. पण सांगायचा हेतू असा की ह्याला आपण फुटलं म्हणतोय, चूक आहे. बरं. कारण हे पक्ष नाही आहेत. एक आज आपण बारकाईने बघितलं तर भारतीय जनता पक्ष सोडला तर बाकीच्यांना पक्ष म्हणण्यासारखं काही नाही आहे. का? याचं कारण एका ट्रेनमध्ये बसलेली माणसं आहेत. आपलं स्टेशन आलं की उतरतात, ट्रेन आली की आपल्या स्टेशनवरून चढतात. त्यांचा कॉमन हेतू नाही, त्यांच्यासमोर उद्दिष्ट नाही. भाजप हा एक टार्गेट ठेवून काम करतो की आम्हाला निघायचं आहे, आम्हाला अंधेरीहून किंवा काय बोरिवली विटीला जायचं आहे. हे सगळे तसे आहेत का? नाही. ह्यांना मला कांदिवलीहून निघायचं आणि बांद्र्याला उतरायचं, असे पक्ष आहेत त्यांच्या. आता मला सांगा की एक साधी गोष्ट सांगतो, ह्यांचं सगळ्यांचं उद्दिष्ट काय? आपण गेल्या वेळचं गठबंधन बघितलं, 19चं गठबंधन बघितलं, बरोबर आहे. बरोबर. या सगळ्यांचा अजेंडा काय होता? हमको मोदी को हराना है. ठीक आहे, मोदीला हरवलं, पुढे काय? मग बघू. मी एक सोपं उदाहरण तुम्हाला देतो की तुम्ही ज्या घरात राहता मुंबईमध्ये, कुठे भाड्याने राहत आहे आणि ते मोडकळीला आले, तर म्युन्सिपाल्टी म्हणते, घरमालक म्हणतोय पाडलं पाहिजे, पण तुम्ही सोडत नाही, कारण तिथून जायचं कुठे हा प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे. त्यामुळे इथला जो सामान्य मतदार आहे त्याला एक सरकार चालवणारी व्यवस्था लागते. तुम्ही म्हणता ती व्यवस्था मोडून टाकू, मग पुढे काय? नाही, पुढे काय होईल ते बघू, लोक तुमच्याकडे येणार. मी एक उदाहरण नेहमी आजपर्यंत जवळजवळ 30 वर्षात अनेकदा दिलं की तुम्ही सगळं बुद्धिमान वगैरे असता, नवा काय काय कल्पना तुमच्याकडे असतात. एखाद्या दारुड्याची बायको असते ना, नालायक नवरा असतो, काहीही कामधंदा करत नाही, ती बिचारी 4 घरी भांडी कुंडी करते, काय काय करते, घर चालवते, आणि संध्याकाळी त्याला परत 5-10 रुपये दारू प्यायला पण देते. तो येऊन शिव्या घालतो, तिला मारतो, वेळ आली तर ती पण त्याला मारते, पण ती त्याला घरातून बाहेर काढत नाही. ज्याला बाहेर काढत नाहीत ना त्याला आपल्या देशात सरकार म्हणतात. बरं. आणि ती दारुड्याची बायको म्हणजे भारतीय मतदार आहे. हे एक लक्षात घेतलं तर तुम्हाला सगळ्या निवडणुकांचे अर्थ लागतात. तुम्ही त्याला स्टॅबिलिटी द्या. आणखीन एक गंमत सांगतो, एखादी वयात येणारी मुलगी असते ना, तिला कोणी पटवून पळवून नेऊ शकतो, पण विवाहितेला पळवणं अवघड असतं. भले ती नवऱ्याबद्दल नाखोशच, पण एकदा ती सासरचं घर सोडून निघाली तर सासर तुटलं आणि माहेरचे बदनामी नको म्हणून घरी घेत नाहीत. तर ती जी अवस्था असते ना, ती जर तुम्ही समजून घेतली तर तुम्हाला हे सगळं कळेल. पण गंमत अशी की तुम्ही सगळं पॉलिटिकल सायन्स पुस्तकातलं शिकलाय, जिवंत माणसं असतात ते तुम्हाला माहितीच नाही. मतदान करणारा हा आपलं मत ठरवतो आणि देतो. आता उदाहरणार्थ आपण 2024च्या लोकसभा निवडणुका घेऊ. बरोबर. मतदान कमी झालं आणि देवेंद्र फडणवीस परत परत सांगत होते की भाजपच्या लोकांनी थोडे कष्ट कमी केले, 4-5% आपण मतदान वाढवलं तर सगळे निवडणूक निकाल उलटे पालटे होतील, विधानसभेत झाले. बरोबर. म्हणजे आपण मतदान वाढवून जे काय करायचं ते करणार, हे देवेंद्र फडणवीस आपली रणनीती सांगत होते. पण विरोधी पक्ष ऐकायला तयार होतं का? नाही. हे मूर्ख आहेत, हे संपलेत. आता त्यांना कोण हे करणार? बरोबर आहे. बरोबर आहे. तर गंमत तिथे असते. माणूस मतदान, आता त्या निवडणुकीमध्ये मुस्लिमांनी तुम्हाला शिवसेनेला पण मतं दिली, महाविकास आघाडीला मतं दिली. आणि ते असतं मुस्लिम वोट बँक म्हटल्यानंतर काय असतं की आम्ही तुमच्या बीजेपीला पाडणाऱ्याला मत देणार, हे मुस्लिम वोट बँकेचं ठरलेलं आहे. आणि त्यामुळे ती उद्धवला पण दिली. बरोबर. पण गंमत अशी, ज्यांनी दिली तो जो मतदार आहे तो कसा विचार करतो बघायला लागतो. आता लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला त्या मतदारासमोर अबू आझमी हा पर्याय नव्हता. तेव्हा अबू आझमीला पडणारी जी मतं असतात ती जवळजवळ 80-90% महाविकास आघाडीला पडली. पण विधानसभेला ती मतं अबू आझमीकडे गेली, नवाब मलिककडे गेली. कळलं? अगदी आणखीन सोपं करायचं
तर गावात लग्न असतं आणि आपण 4 घरची भांडी कुंडी आणतो, गाद्या आणतो. कोणाकडे गाडी असेल, वरातीला गाडी देतो. पण लगेच 2 महिन्यांनी परत काहीतरी काढलं तर म्हणाल नाही, आज माझ्या मुलाचा साखरपुडा आहे, मी भांडी कुंडी नाही देऊ शकत. कळलं काय झालं ते? कळलं. हे सगळे जे होते हे लोकसभेला तुमच्याकडे होते, विधानसभेला तुमच्याकडून कटले आणि ते कटणार ह्याचा विचार सुद्धा तुम्ही केला नाही. तुम्ही मुख्यमंत्री कोण आहे याच्यासाठी भांडत बसलात. तर ह्या अशा अनेक फॅक्टरचा जेव्हा अभ्यास करता तेव्हा तुम्हाला निवडणुकीचे अंदाज बांधता येतात. मतदार कुठच्या दिशेने जातो हे ठरवता येतं. आणि सगळं आज जे चाललंय ना ते बरोबर. मला सांगा की तुम्हाला आज हे फुटलेले वाटतील. प्रियंका चतुर्वेदी अचानक शिवसेनेत कसे आले आणि 3 महिन्यात खासदार पण झाले. बरोबर आहे, बरोबर. म्हणजे दुसऱ्या पक्षातून तुमच्याकडे एक राज ठाकरेचे काय ते 9 होते, त्यातले 7 तुम्ही फोडले, तेव्हा ते गद्दार नाही. ते असतं आपला तो बाबे, दुसऱ्याचा तो कार्टा. तर ते होतं, मी त्यात फारसं पडत नाही. हे खरं आहे. पण आता तुम्ही एक स्टॅबिलिटीचा उल्लेख केला आणि तुम्ही असं म्हणताय की मतदार जो आहे तो मतदार ठरवतोय. आज या मतदारांनी ठरवलं की आज महायुतीसारखं एक शासन राज्यामध्ये असावं. मग त्या मतदारांनी तुम्हाला एवढं सगळं भरभरून मतदान केलं, म्हणजे आज न भूतो न भविष्यती असं तुमच्याकडे आकडे आले, तरीही तुमच्यामध्ये महायुतीमधल्याच लाथाळ्या हा महाराष्ट्र बघतोय. आज ना सुखानी एकनाथ शिंदेचं शिवसेना काम करू शकत आहे. आज राष्ट्रवादी अजितदादांच्या निधनानंतर मग सुनेत्रा पवारांच्या क्षमतेवर चर्चा व्हायला लागली. बरं, त्यांच्याकडचं अर्थ खातं तुम्ही अजून त्यांच्याकडे देत नाहीये, तुम्ही तुमच्याकडेच ठेवून घेतलेलं आहे. फडणवीस शिंदे यांच्यात जमत नाहीये. बरं, अनेक त्याचे छोटे छोटे उदाहरणं द्यायचे झाले तर देऊ. म्हणजे साताऱ्याचं आता सगळ्यात मोठं की एका मंत्र्याच्या दंडाला धरून पोलीस हे तिथनं त्याला बाहेर काढतात, इथपर्यंत आता या सगळ्याची मजल जातीये. मग हा मतदार काय विचार करत असेल, ज्या मतदाराचा तुम्ही उल्लेख करता की तो एक सरकार आहे आणि तो स्टॅबिलिटी बघतो, याच्याकडे एक स्थिरता म्हणून आम्ही याच्याकडे बघत असताना तुम्हाला दिलेलं असताना तुमच्यामध्ये याच लाथाळ्या आहेत. सुहास घटवई या मतदार नाहीये. मी त्या मतदाराबद्दल बोलतोय की जो कधीही पॉलिटिकल डिस्कशन करत नाही. हे लक्षात घ्या. पहिली गोष्ट आपलं काय असतं माहिती का, आपण त्या मतदाराच्या वतीने, मी माझा अनुभव सांगतो, माझा वैयक्तिक अनुभव. साताऱ्याला महिमनगड नावाचं गाव आहे तुमच्या माण तालुक्यावर. मी तिथे बराच माझ्या मित्राचं गाव आहे, ये जा करत होतो. तर मग मला एवढं गाव ते आवडलं होतं आणि गाववाले पण माझे झाले होते की मी तिथे खोली घेतली होती कुंभाराच्या घरामध्ये आणि तिथे राहायचो. मग आवश्यक तेवढा सगळा संसार होता. एक जगूबाई नावाची महिला माझ्याकडे येऊन सगळं काम करायची, जेवण शिजवायचे, कपडे धुणं, झाडलोट वगैरे. ते लोक ज्या पद्धतीचं पुरणपोळी करतात ती मला आवडते. आणि मी एकटा असल्यामुळे आसपासचे शेजारी काही सण असला, पुरणपोळी केली की मला आणून द्यायचं. एक दिवस मी तिथून मुंबईला यायला निघणार होतो आणि आमची जगूबाई काम करत होती, झाडलोट करत होती. तर मी तिला टोमणा मारल्यासारखा बोललो, आज मजा आहे तुमची, आज होळी आहे, तुम्ही पुरणपोळी खाणार. ती अशी फार कमी बोलणारी मतदार, मी सांगतोय मतदार, सुहास घटवई नाही. ती बाई मला तोंड वळवलं, होळी उद्या आहे, बस. तिसरा शब्द नाही. मी थोबाडीत मारल्यासारखा गप्प बसलो. ते घरचं सगळं काम आवरलं आणि ती जायला निघाली. दारात उभी राहून ती मला काय म्हणाली माहिती आहे, तुम्ही लिहिता ना, छापतो ना, लोक वाचतात ना, कशाला वाचतात ना? म्हटलं का, ज्यांना आवडतं ते वाचतात. अहो, तुम्हाला सारे सण कधी असतात माहीत नाही. ती गेली. 2 दिवस तरी हा विषय माझ्या डोक्यात होता की ती माझा अपमान करणार नाही. वेळोवेळी मी तिला मदत केलेली आहे, सगळं केलेलं, ती अपमान करणार नाही. मग ही असं का बोलली? कारण ती कमीत कमी शब्दात बोलते, ती डिबेट करत नाही. मी ते परत परत सांगतो, ते कमीत कमी शब्दात बोलतात आणि तुम्हाला ते समजून घेता आलं. म्हणजे 2 दिवस गेले आणि 2 दिवसांनी माझ्या लक्षात आलं की या देशातल्या 99% लोकांना गणपती कधी आहे, होळी कधी आहे, दसरा कधी आहे माहिती असतं. तुम्ही इतके बुद्धिमान, तुम्हाला ह्या गोष्टी माहिती नाहीत. तुम्हाला 99% या देशातलं ज्ञान नाही आहे, हे तिचं सांगणं होतं. त्यामुळे तुम्ही जो प्रश्न मला विचारला की हे सगळं बघत नाही का, नाही, ते बघतच नाहीत. सरकार बनवलं, काम संपलं. तुम्ही चिकित्सक आहात,
आणि म्हणून तुम्ही अरे धक्का मारला, अरे हे झालं, हे सगळं करत तुम्ही बसता. मतदाराला काय हवंय मग मतदाराला स्टॅबिलिटी पाहिजे. तुम्हाला सगळ्या निवडणुका माहिती आहे का? 1951-52च्या निवडणुकीनंतर जेव्हा 57ची निवडणूक होती तेव्हा याच्यावर रिसर्च केलेला एक पेपर मी वाचलाय. ते सामान्य मतदार विचारायचे, अरे परत कशाला निवडणूक पाहिजे, आहेत ना नेहरू. बरोबर. आपण मतदान करून सरकार येतं हे पण लोकांना पटायला 20 वर्ष गेलेली आहेत. तर आपण काय करतो माहिती आहे का? मी जसा विचार करतो तसाच तो खेड्यातला मतदार विचार करतो. हा जो भ्रम आहे त्यातून बाहेर पडा, तर तुम्ही रियालिटीच्या जवळ जा. त्याच्या दृष्टीने चाललंय ना. घरात भांडी आहेत, 4 भांडी एकमेकावर आपटली की वाजतात, पण तुम्ही अरे काय काय चाललोय हे जे तुम्ही करता ना ते लोक नाही करत. लोक शांत असतात. एखादा नवरा बायकोचं भांडण झालं की बाई तरतारा निघून जाते, त्यालाही माहिती असतं 4 दिवसांनी परत येईल. पण मग हे जे चाललंय ते योग्य चाललंय की अयोग्य चाललंय? नाही, हे तुमच्या चिकित्सक भाषेमध्ये भयंकर आहे. आता घटस्फोट झालाच पाहिजे आणि घटस्फोट होत नाही, मग तुमची तोंड उतरल्यासारखी होतात. ते त्याचं कारण हे कोणाविषयी बोलतो लक्षात घ्या. आता माझी मुलगी योगायोगाने 2.5 महिन्यापासून 22 महिन्याची होईपर्यंत तिला मला आईसारखं सांभाळावं लागलं. पण फिजिकल काही प्रॉब्लेम तिचे होते. तर त्यानंतर मला मुलांचा लळा लागला. मुलांचे संगोपन हा माझा आवडीचा विषय झाला. मी त्याच्यावर पुस्तक पण लिहिलं. तिच्या अभ्यासात मी लक्ष घातलं आणि आईपेक्षा ती मला जवळ असायची. पण हळूहळू वाढत ती आज सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये UPSC मोठी ऑफिसर आहे. ती 5-10 वर्षाची होईपर्यंत मी तिच्याशी जसा वागत होतो तसा आता वागू शकत नाही, कारण ती स्वतंत्र माणूस आहे. आपल्याकडे 70 वर्षामध्ये मतदार इतका प्रगल्भ झाला आहे, तितका पत्रकारिणी बुद्धिजीवी अडाणी होत गेलेला आहे. ह्याचं पण एक उदाहरण आहे. मी सांगतो, पुण्याला मी नवीन घर घेतलं होतं. तिथे जवळ आमच्या इथे मुगबाटमधले आपटे म्हणून होते. त्यांनी एक असं जनरल दुकान काढलं होतं आणि एक दिवस मी त्यांच्याकडे जायचो गप्पा खेळ. एक दिवस तो फार असा शिणवटा आलेला. म्हटलं का आपटे काय झालं? नाही म्हणे घरात कटकटी येतो. म्हटलं काय? इथे मुगबाटमध्ये 150 स्क्वेअर फुटात कुटुंब राहिले, त्यांचं तिथे 500 स्क्वेअर फुटामध्ये भांडणं होत होती. म्हणून काय? नाही म्हणाले आई वडील लहान होत आहेत, मुलं मोठी होत आहेत. ह्याला ते वाक्य माझ्या डोक्यात गेलं. म्हटलं म्हणजे काय? नाही टी व्हीवरून भांडणं, आता दुसरा टी व्ही घ्यायला लागला, एक बेडरूममध्ये एक बाहेर. पण त्याचं ते वाक्य जे आहे, हे आई वडील लहान होत आहेत म्हणजे मुलं समजूतदार होत आहेत आणि आईबाप वय वाढल्यावर हट्टी होत आहेत. आजचा सगळा बुद्धिजीवी वर्ग हा तसा थेरडा झालेला आहे. मी त्याच्यापासून अलिप्त राहिलो. मी नव्या पिढीशी जुळवून येतो. पण आजच्या तरुण वयातले पत्रकार सुद्धा एखाद्या थेरड्या आउटडेटेड माणसासारखं बोलतात, तेव्हा मला अजब वाटतं. तो प्रगल्भ किती झालाय बघा. त्याला कळतं मी विधानसभेला मतदान करणार आहे, मी लोकसभेला करणार आहे, मी कॉर्पोरेशनला करणार आहे, जिल्हा परिषदेला करणार आहे, मी जनरल इलेक्शनमध्ये करतोय की मी पोटनिवडणुकीत करतोय. हा अभ्यास करण्यासारखा विषय आहे. बरोबर. पण तिकडे बघायला कोणाला वेळ आहे? आपल्याला विद्यापीठातून रिसर्च पेपर येतात, त्याच्यावरून आपल्याला जनता. सगळ्या निवडणुकांमधनं ते ताट भरलंय ना, तुमचं ताट भरून दिलं त्या मतदारांनी, तुमच्या ताटामध्ये सगळे पदार्थ दिले. हा, तो प्रश्न विचारायला. तुमचं म्हणणं असं की तुम्ही दुसऱ्याच्या ताटातलं पुन्हा घेताय, तुमचं ताट भरलंय. सचिन तेंडुलकरने एवढे विक्रम झाले तरी तो का सोडत नाहीये? वैभव, अरे वैभव कोण? तो आता नवीन मुलगा आलाय, इतके रेकॉर्ड केले. आता त्याने 18व्या वर्षी रिटायर व्हावं? नाही, हा वस्तू, हा मानवी स्वभाव आहे. तुमच्याकडे आता जो काय तुम्ही चॅनेल चालवता त्याच्यामध्ये माझा इंटरव्ह्यू घ्यायला 4 व्ह्यूज जास्त मिळतील म्हणून आला ना? नक्कीच. मग भाजप कुठे वेगळा वागतोय? मी माझा चॅनेल चालवतो तरीही मी तुम्हाला इंटरव्ह्यू देतो, तुम्हाला माझेही व्ह्यूज मिळणार आहेत. मग तुमच्यात आणि भाजपात कुठे फरक आहे? एक फार सुंदर जवळजवळ 30 वर्षापूर्वी 35 वर्षापूर्वी एक सिनेमा बघितला. सिनेमा नव्हता, डॉक्युमेंटरी होती. जवळजवळ 10-12 वर्ष आफ्रिकेच्या जंगलामध्ये 10-12 फोटोग्राफर्सनी शूट केलेलं जे होतं, त्यातून त्यांनी ते डॉक्युमेंटरीसारखं 3 तासाचं केलं होतं. सिनेमाचं नाव होतं किंवा डॉक्युमेंटरीचं नाव होतं ब्युटिफुल पीपल. आणि गंमत अशी होती की त्याच्यात माणसंच नव्हती.
सिनेमाचं नाव ब्युटिफुल पीपल. म्हणजे काही ते निग्रो दाखवले होते त्यांनी. ते आपल्या मुलांना कुठच्या जनावराची चाहूल कशी येते ते शिकवण्यापुरतं, बोलणं काही नाही. पण त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जी कॉमेंट्री होती त्याच्यातलं एक वाक्य मला लक्षात राहिलं. एक प्रसंग त्यांनी असा दाखवलाय की ते उन्हाळ्याच्या काळामध्ये पाणी आटत जातं आणि जे पाणवठे आहेत तिथे तो सिंहांचा असा कळप असतो आणि तिथून हाकेच्या अंतरावर हरणं झेब्रे चरत असतात आणि ते फार जवळ आले तर एखादी सीण उठून त्यांना पळवून जातात, पण ते फार पळून जात नाही, ते त्याच्या जवळच सरतात. तर त्या कॉमेंट्रीत त्यांनी सांगितलं त्यांनाही माहिती आहे की हे आता आराम करतायत, त्यांची पोटं भरलेली आहेत, हे आता शिकार करणार नाही. माणसाचं पोट कधी भरणार, कळलं? बरोबर. तेव्हा भाजप, सुहास गटवई, भाऊ तोरसेकर माणसं नाही. बरोबर आहे. मी त्यामुळे आपल्याला अधिकाधिक गेलं पाहिजे. मला सांगा की जर 2009 मध्ये उद्धव ठाकरेंच्या खासदारांची संख्या, आमदारांची संख्या जबरदस्त घटली होती, 2014 मध्ये ती वाढवून 16-18 पर्यंत गेली. उद्धव ठाकरेंची हौस फिटली का त्यांना आता मुख्यमंत्रीपद पाहिजे. तुम्ही जी भाजपची तक्रार मला करताय तीच उद्धवबद्दल करता येते. ज्या वेळेला शिवसेनेचे आमदार जास्त होते त्यावेळेला मुख्यमंत्री तुमचा भाजपने मान्य केला होता ना. आज जर भाजपचे आमदार जास्त आहेत, मी तुम्हाला त्याच्यावर आणखीन एक गमतीशीर उदाहरण देतो. त्या डिस्कवरी चॅनेलवर ॲमेझॉन नदीचे विविध प्राणी याच्यावर एक मी डॉक्युमेंटरी बघितली होती. त्याच्यामध्ये त्यांनी बेडकावर एक होती, बेडूक वेगवेगळे. तर त्याच्यामध्ये तो एक बेडूक छोटा असतो आणि तो मोठ्या बेडकाला गिळायला जातो आणि नरडीत अडकून तो स्वतः मरतो. तर तुम्ही छोटे आता आहात ना. जेव्हा भाजप छोटा होता भाजपने स्वीकारलं ना. तुलनेने गोपीनाथ मुंडेंपेक्षा नारायण राणे ज्युनियर होता तरी त्याला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्वीकारला की नाही. त्याला सभ्यता म्हणतात, त्याला सभ्यता म्हणतात. तुम्ही निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर 1 तासात म्हणतात मला सगळे रस्ते मोकळे आहेत. मग भाजपला का नाही मोकळे? नियम लावायचा तो सगळ्यांना सारखा लावला. भाजपने हलकटपणा केला हो, पण सुरुवात तुम्ही केली. आता मला रस्ते मोकळे आहेत एकदा. आणि हे आपण बघतो ना, हे काय फार मोठा चमत्कारी काय असतलं नाही. आपण तो सिनेमा वगैरे बघतो ना, त्या व्हिलन तो पुछला काय ते तुकडे तुकडे बोटी बोटी करूंगा वगैरे वगैरे बोला आणि त्या धक्काबुकीत पिस्तूल त्या हिरोच्या हातात आलं की तो त्याला म्हणतो अरे तू सभ्य आहेस, तू कशी काय मर्डर करशील. तेव्हा आज उद्धव ठाकरे बोलतायत ना, ती व्हिलनची भाषा आहे की भाजपने सभ्य वागलं पाहिजे. आम्ही तर गुंड करतो, आम्ही वाटेल तसे बघू, असं नाही चालणार. राजकारणामध्ये कोणीही साधू संत नाही. आणि तो भाजपच आहे. हे काँग्रेसने पण केलंय ना, केलंय ना. काँग्रेस. आणि तुम्हाला जे वाटतं ना गढूळ झालंय कारण तुमचा राजकारणाचा अनुभव कमी आहे. बरोबर. अख्खा शेका पक्ष हा काँग्रेसने गिळून टाकला एक एक करून. ते कोणते विजय मोहिते पाटील, त्यांचे वडील शेका पक्षातले, विखे पाटील त्यांचे वडील शेका पक्षातले, हे सगळे लोक, यशवंतराव मोहिते, हे सगळे काँग्रेसमध्ये कसे आले. तेव्हा गढूळ भाजपने, हो ना, भाजपने केलं की गढूळ आहे. कारण भाजप आजचा अस्पृश्य आहे. त्याने देवाला हात लावला की भयंकर पाप होतं. भाजप हे का करताय म्हणजे आता नाही भाजप तुम्ही पण करता ना. मी तेच तर सांगितलं, प्रत्येक जण मानवी स्वभाव आहे हा, त्याचं पोट भरत नाही. अंबानी आपला बिझनेस का वाढवतोय मला सांगा. तुमचं म्हणणं असं 400 जागा मिळाल्या नाही, 240 वर भाजपला थांबावं लागलं, याचा कुठेतरी मनामध्ये की आता आहे. नाही तुम्ही माझं पुस्तक वाचा. मी 2014, 2019, 2024 तीनही लोकसभांच्या निवडणुकांच्या वेळेला मी पुस्तकं लिहिलेली. मी हवेत नाही बोलत. बरोबर. मी पुस्तकं लिहून मला असं का वाटतं की मोदी बहुमत आणतील, मोदी 300 पार जातील, ह्याच्यावर मी पुस्तक लिहिलेलं आहे. मी हवेत नाही बोलत. मी योगेंद्र यादव नाही आहे, लक्षात ठेवा. आणि 2024च्या निवडणुकीच्या वेळेला माझ्या पुस्तकाचं नाव होतं अश्वमेध 2024 आणि त्याच्यात मी सांगितलं होतं आज मोदी अश्वमेध. आणि अश्वमेधाचा अर्थ असा असतो की जी सेंट्रल ऑथॉरिटी असते त्याला राज्यांनी चॅलेंज नाही करायचं.
तुम्ही तुमच्या राज्यात गुण्यागोविंदा नेणार, आय हॅव नो प्रॉब्लेम. पण तुम्ही देशहिताला बाधा आणणारं काय करत असाल तर मी तुम्हाला संपवणार आणि तुमचं राज्य जोडून घेणार. माझा भाजपत 350 मिळू शकतो, आकडा चुकला, पण माझी थिअरी किती सक्सेसफुल आहे बघा, की 24च्या निवडणुकीनंतर एक राज्य भाजप पादाक्रांत करत गेले. बरोबर आहे ना? बरोबर. आता मला सांगा, ममता दिदीचा आणि मोदींचा काय प्रॉब्लेम होता? काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही नाही, मोदीची आयुष्यमान योजना आम्ही बंगालमध्ये लागू करणार नाही, ह्याचं काही कारण होतं का? आता त्याचा बंगालच्या लोकांना फायदाच झाला असता ना. हो. म्हणजे काय, तर तुम्ही मोदीच्या विरुद्ध कारस्थानं करणार आहे तर तुम्हाला संपवलं पाहिजे. उद्धव ठाकरे निवडून येणार आणि मग तिकडे जाणार आणि लोकांनी नाकारलेल्यांना बरोबर घेऊन सरकार बनवणार, तुम्हाला संपवलं पाहिजे. तो अश्वमेध आहे. आणि जोपर्यंत आता भाजप बघा, भाजप आला कुठून? तुम्ही 84 मध्ये ज्यांचे अवघे 2 खासदार होते ते 30 वर्षामध्ये देशातले सगळ्यात टॉपमोस्ट सिंगल बहुमत आणलं. ते प्रयत्न आहेत ना त्याच्यावर. तुम्ही प्रयत्न करा ना, तुम्हाला कोणी अडवलंय? तुम्हाला प्रयत्न करायला अडवलेलं नाही ना. बरोबर. तिथे प्रॉब्लेम आहे. आम्हाला प्रयत्न नाही करायचा. आज मला सांगा की आरक्षणाविरुद्ध ते सगळे सवर्ण पोटतिडकीने का बोलतात? तो तुम्ही आरक्षण विरोधातले चातुर्वर्ण्यातले टॉपमोस्ट आहात. बरोबर. भाजप हा आजचा अस्पृश्य आहे, तो दलित पुढे येतोय, त्याची जी पोटदुखी असते, आणि भाजप पुढे येतोय जो 84 मध्ये फक्त 2 खासदाराचा होता, ती पोटदुखी आहे. काँग्रेस हा आजचा सवर्णांमधला टॉपवरचा ब्राह्मण आहे, त्या अर्थाने, चातुर्वर्ण्याच्या अर्थाने. भाजप हात लावील ते पाप आहे. बरोबर आहे? बरोबर आहे. तो प्रॉब्लेम आहे, बाकी काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्ही तुमचं करा ना, कोणी अडवलंय तुम्हाला? पण मग ठीक आहे, म्हणजे आपण याच्यामध्ये जितके जाऊ, कारण भाजप अगदी काँग्रेस मुक्त नाही, भारत वगैरेच्या घोषणा जे काही देत होतं. अहो, निवडणुकीत बोलणं हे असे मी शेकडो काढून देईन तुम्हाला. सोनिया गांधी मौत का सौदागर नव्हतं का बोलला? मग आधी तिला काढून टाका काँग्रेसमधून. नाही काढणार. आपली आहे ना, आपली आहे. इथे मी ती गल्लत नाही करत. मी भाजप हा साधू संतांचा पक्ष आहे असं बिलकुल मानत नाही, बिलकुल नाही. तुमचं गंमत असे की तू साधू संत म्हणून राहा, आम्ही बदमाशी करू, तिथे आपली गल्लत होते. उद्धव ठाकरेंनी युती तोडली, तिकडे जाऊन मुख्यमंत्री झाले, त्यानंतर संपूर्ण यंत्रणा सूड बुद्धीने वापरली. नारायण राणे कानशिलात मारीन बोलला होता ना, बरोबर आहे ना? त्याच्यासाठी जी फरफट केली तेवढी देवेंद्र फडणवीसनी केली आहे का? तरी देवेंद्र फडणवीस हा आधुनिक दलित आहे, तो अस्पृश्य आहे. त्यामुळे तो बोलला तरी पाप होतं, उद्धवने केलं तरी पाप नाही. हे कसं आहे माहिती आहे का, त्या मंदिरातली मूर्ती उचलली आणि काय ते विधिवत पूजा करून बाजूला ठेवली तर करणारा ब्राह्मण आहे ना. पण ते दलिताने हात लावला तरी पाप होतं ना. तो जो दलित आहे, आज मी म्हणून सांगतो की फुले शाहू आंबेडकर असते तर आज त्यांनी RSSची बाजू घेतली असती, कारण ते वंचितांचे समर्थक होते, वंचितांचे उद्धारक होते, पुरोगामी नव्हते. हे लक्षात घ्या. आता त्यांना ह्यांनी लेबल लावले. इकडे म्हणायचं की वल्लभभाई पटेल आमचे, त्यांना भाजपने चोरले. तुम्ही चोरलेत त्याचं काय? आणि त्यापेक्षा कल्याणकारी कार्यक्रम हा डाव्यांचा कार्यक्रम आहे, तो अख्खा भाजपने चोरलाय, त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. जे तुमची सरकार असताना तुम्ही केलं नाही ते कल्याणकारी राज्य मोदीने आणले, तरी मोदी हा दलित आहे. शिवाजी महाराज शूद्र म्हणून त्यांची पूजा अर्चा करायला, काही ती अभिषेक करायला तयार नव्हते ना. ते सगळे आजचे पुरोगामी आहेत. म्हणून मी म्हणतो की पुरोगामित्वाचं जानवं गळ्यात घाला, बाकी काही करा नंगानाच, फक्त गळ्यात पुरोगामी जानवं पाहिजे. पुढच्या मुद्द्यावर भाऊ, पश्चिम बंगालमधला जो निकाल आहे, ज्या निकालाचं प्रिडिक्शन तुम्ही आधीच 1-2 महिने आधी केलेलं होतं, 15 वर्षाची सत्ता उलटून म्हणजे त्या ममता दिदींची, तिथे भाजपची सत्ता येते, हा इतका
परिवर्तनाचा सगळा तिकडे भाग कसा काय झाला, म्हणजे नेमका ते यश कुणाचं, मोदींचं, भाजपचं की कुणाचं? अर्ध ममताचं बर. आणि अर्ध भाजपच्या प्रयत्नांचं. ममतानी लोकांना ढकलून ढकलून भाजपकडे घालवले. हा एवढा सेंट्रल फोर्सेसचा बंदोबस्त जर 2021 मध्ये असता तर भाजप 21 मध्येच सत्तेवर आलं असतं. म्हणून मी म्हणतो की बंगालच्या निवडणुका बघताना आणि समजून घेताना 293, 23 आणि 29 एप्रिल ह्या एका बाजूला बघा आणि 21 मेला जे फालता झालं ते बघा. फालताच्या एका विधानसभेने काही फरक पडणार नव्हता, पण तिथे जे मतदानाला येणारे लोक होते ते काय बोलतात आहे का, 15 साल के बाद पहली बार वोटिंग कर रहे. कळलं ममता कशी जिंकत होती. तेव्हा ममता 2021 मध्येच हरली होती, पण भाजपने 19-21 लोकसभा आणि 19 आणि 24 लोकसभा आणि 2021 विधानसभा याचा बूथ वाईज अभ्यास करून ही गुंडगिरी कशी थांबवता येईल याचा बारकाईनं अभ्यास करून प्लॅन केला होता. आणि तिथे ममताचा पराभव निश्चित होता. सोपी गोष्ट आहे. एखादा काय म्हणतो तो गुंड असतो, गुंडाचा चमचा असतो, तो तावातावात बोलत असतो. त्या गुंडाची मर्डर झाल्यावर तो आता कोणतो जहांगीर आहे त्याची काय अवस्था आहे, ममता गेली काय अवस्था आहे, काय अवस्था. तर ते होतं ममताच्या हातात. तिथलं काय ते मतदार, निवडणूक अधिकारी तिच्याच सरकारचा, पोलीस तिचाच, पोलिंग बूथवरचा गुंड तिचाच. ते दुपारी 12 नंतर पेटावून हे जा तुम्ही हरणारच, जरा निघून जा. मग पाहिजे ते दाबत बसायचे. ही फॅक्ट होती. हे सगळे आता दिल्लीत नोएडात बसलेले पत्रकार हे आता सांगतात हे होत होतं. तुम्हाला सांगतो, घोष म्हणून एक मुलगी आहे, तिचं नाव मला आठवत नाही, न्यूज 18 मध्ये इंग्रजी. ती सांगते तिची आत्या काय मावशी ती गेली 15 वर्ष कॉलनीतून बाहेर पडून मतदानाला जाऊ शकली नाही. पण तीच घोष नावाची मुलगी हे 4 मेच्या आधी सांगत नव्हती. तिथे मी सांगतो तुम्ही लफंगे आहात. पुरोगामी पत्रकार हे लफंगे मी तेवढ्यासाठी सांगतो, हे आधी का नाही सांगत तुम्ही, आता तुम्ही सांगता. आणि ही ती स्वतःच्या घरातलं सांगते. तेव्हा ममता जिंकत होती हे खोटं होतं. ममता निवडणूक चोरत होती आणि उलटा आरोप करायचा. ओके. आता तृणमूलमधले जे 20 खासदार फुटले ते भाजपमध्ये गेले नाही, ते एका अशा पक्षामध्ये गेले ज्या पक्षाचं आपल्याला काल परवापर्यंत कदाचित नावही माहीत नव्हतं. ते 2022 मध्ये त्या पक्षाचा जन्म झालेला आहे, 2022-23 मध्ये. तो एक न्याय आहे, म्हणजे ते त्या ह्याच्यामध्ये गेले. इकडे 2022 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदे फुटले त्यांना तुम्ही पक्ष, चिन्ह, नाव हे सगळं दिलं. मग याची चर्चा अशा पद्धतीने होती आहे की हे का केलं भाजपनी. तर आता भाजपला हे कळून चुकलंय की कायद्याच्या कचाट्यामध्ये 2022 मध्ये महाराष्ट्रामध्ये जे आपण केलं ते सगळं उलटणार आहे आणि आता त्याची पुनरावृत्ती पश्चिम बंगालमधल्या लोकांबरोबरची नको. नाही, उलटणार आहे. 2522 मध्ये ते उलटणार आहे. हे मी 4 वर्ष ऐकतोय ना, ते का नाही उलटत आहे. पण का नाही निकाल लागत आहे? एका एवढ्या मोठ्या घटनेचा निकाल नाही, निकाल आत्ता पूर्वी कसे म्हणजे तिकडे आला की इकडे निकाल लागला असे लागत होते ना. तुम्हाला आपल्याकडची न्यायव्यवस्था माहिती आहे तुम्हाला. 2005 मध्ये बिहारच्या विधानसभेचा निकाल लागला आणि लालू प्रसाद आणि काँग्रेस यांचं बहुमत गेलं होतं. भाजप आणि नितीशला मिळालेलं नव्हतं, बरोबर आहे. पासवानच्या पक्षाला काहीतरी 30-34 आमदार होते आणि पासवान लालूला पाठिंबा द्यायला तयार नव्हते. एक अट होती, मुस्लिम मुख्यमंत्री करा तर मी पाठिंबा देतो. आणि त्यामुळे जवळजवळ 2 महिने सगळं घोडं अडकलेलं होतं. केंद्राच्या पाठिंब्यावर म्हणजे अटलजी होते, त्यांनी त्यांचं सरकार बनवायचा प्रयत्न केला. सॉरी, काँग्रेस सरकार नव्हतं, वाजपेयी नव्हतं, UPA सरकार होतं. तर ते सरकार टिकलं नाही, बहुमत नव्हतं. सॉरी, सरकार झालंच नाही.
हं. पण ही अशी त्रिशंकू अवस्था होती आणि विधानसभा काही ती टांगून ठेवली आणि राष्ट्रपती राजवट लावली. बूटा सिंग नावाचे राज्यपाल होते. राज्यपाल. आता गंमत अशी, निवडून आलेले आमदार आहेत साले 2 महिने झाले, विधानसभा भरली आणि त्याच्यात शपथ घेतली नाही तर त्यांना भत्ते वगैरे मिळत नाही. ते पॅनिकी झाले होते. पासवानच्या पक्षातले 30 लोक हे भाजपबरोबर आणि नितीशबरोबर यायला तयार झाले. याची कुणकुण लागल्याबरोबर लालू प्रसाद यादव केंद्रात रेल्वे मंत्री होते, त्यांनी बूटा सिंगवर राज्यपालावर दबाव आणला की राष्ट्रपती राजवट लावून टाक. ह्या पाठिंब्याची पत्र घेऊन राजभवनाकडे नितीश कुमार येतो हे कळल्यानंतर बूटा सिंगनी राजभवनाच्या भोवती 144 कलम लावलं आणि ते गेले दिल्लीला. त्यांनी एका कागदावर लिहून दिलं, कायदा व्यवस्था बोंबललेली आहे, राष्ट्रपती राजवट लावा. आणि अख्खी निवडणूक झाल्यानंतर एकदाही न बसलेली विधानसभा बरखास्त झाली. ही 2005 मधली गोष्ट, काय एप्रिल मार्च वगैरे असेल. मग ऑक्टोबरमध्ये 6 महिन्यात दुसरी निवडणूक झाली, भाजप आणि नितीशला बहुमत मिळालं, सरकार झालं. बूटा सिंगने केलेलं बरोबर होतं का? नाही. 2005ची दुसरी निवडणूक झाली. हां, 2010ची निवडणूक झाली, 2015ची निवडणूक झाली आणि राज्यपाल कसा चुकीचा याचा निकाल आला. किती फास्ट आला ना. ठाकरेंचा 4 वर्षात आला नाही की डिले, पण नितीश कुमारचा मध्ये 3 निवडणुका झाल्या. ज्या बंबई केसचा परत रेफरन्स दिला जातो. बंबई केस, बंबईची अशीच राष्ट्रपती राजवट लागली वगैरे वगैरे, तो गेला सुप्रीम कोर्टात. त्याचा निकाल लागेपर्यंत पुढे 3 विधानसभा निवडणुका झाल्या. ह्याला आपण फास्ट म्हणतो. आणि उद्धव ठाकरेंचं काय चाललंय? 15 वर्ष म्हणजे अतिशय वेगवान, 4 वर्ष म्हणजे भयंकर आळशीपणा. बरोबर आहे की नाही? ही पुरोगामी भाषा बोलतोय, माझी नाही. बरोबर आहे. ही माझी भाषा नाही. त्यामुळे पुरोगाम्यांची आणि भाऊ तोरसकाच्या भाषेमध्ये जमीन आसमानाचा फरक. खरं आहे. आता आपण त्या निमित्ताने पुन्हा शिवसेनेवर, आणि हे सगळं जे आत्ता चाललंय ना, ते परत त्याच्यासाठी नाहीये की ते उलटणार आहे. नाही नाही, हा सांगतो काय, बेसिक्स तुमचे चुकीचे आहेत. तुम्ही काय करता, कुत्र्याला वाघ म्हणता. एक हेगडे म्हणून तुम्हाला 1-1.5 मिनिटाचा व्हिडिओ मिळेल इंटरनेटवर, डॉक्टर हेगडे म्हणून. त्यांनी टेन्शनचं वर्णन फार छान केलेलं. ते मला टेन्शन म्हणजे काय असतं. कुत्रा जेव्हा आपण वाघ आहे तसं मिरवत फिरायला लागतो, तो कायम टेन्शनमध्ये असतो. चला कुत्रा आहे म्हणून कोणी ओळखलं तर करायचं काय? कळलं? बेसिक्स चुकीचे, बेसिक्स चुकीचे. हे काही होणार नाही. तुम्हाला सांगतो 4 वर्षानंतर, आणखीन 5 वर्षानंतर त्याचा निकाल येऊन उपयोगच नाही आहे. त्याचा निकाल येऊन उपयोग नाही. मी हा प्रश्न उज्ज्वल निकमना विचारला होता आत्ता गेल्या नोव्हेंबर वगैरे किंवा असा काहीतरी. तर तेव्हा ते हे तुमचे असीम सरोदे महान कायदे पंडित, ते रोजच्या रोज ह्याचं धनुष्यबाण काढून घेतात आणि उद्धवला देतात. बरोबर आहे. तर ती काहीतरी त्याची तारीख लागली होती, ते काय झालं नाही. तर मी विचारलं निकमना, म्हटलं काय होईल हो त्याचं? तर निकम म्हणाले, माझ्यापेक्षा तुम्हीच सांगा, तुम्ही जास्त लॉजिकल बोलता. मी निकमना एक प्रश्न विचारला की काय महिलेवर बलात्कार झाला होता, तो बलात्कार करणारा माझा पणजोबा होता. आता तो पणजोबाई मेलाय, ती बाई सुद्धा मेली, त्याच्यावर तिला निकाल कसा द्यायचा मला सांगा. ज्या विधानसभेमध्ये फाटाफूट झाली ती विधानसभा मेली आहे, तो निकाल काय होणार हो? त्या निकालाला काय अर्थ आहे? नाही, तो 2/3 मेजॉरिटीचा जो भाग आहे की त्याच्यामध्ये सांगितलं जातं की तुम्ही दुसऱ्या पक्षामध्ये विलीन व्हा, आणि इकडे तर तुम्ही तो पक्षच घेतला नाही. त्यांनी सांगितलं आम्हीच पक्ष आहोत. बरोबर आहे ना? हे इंदिरा गांधींनी पण सांगितलं होतं, तेव्हा पक्षांतर कायदा नव्हता. गंमत काय होतं माहिती का, आपण काय करतो, नारळाचं झाड घेतो, त्याला आंब्याचं कलम लावतो आणि मग त्याला सुपारी काय येत नाही याची चर्चा करू. ती नका करू. बेसिक्स बरोबर ठेवा. बेसिक बरोबर एवढ्यासाठी की आत्तापर्यंत अगर 2/3 बरोबर होते तर ते आत्ता तुम्हाला आवडत नाही म्हणून चुकीचे कसे काय झाले. अरविंद सावंतचा व्हिडिओ तुम्हाला मिळेल. जेव्हा एकनाथ शिंदेची फाटाफूट झाली तेव्हा त्यांनी सांगितलं नाही नाही, त्यांना वेगळं काय करता येणार नाही,
त्यांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हायला लागेल. आता कसं काय बदललं बाबा? हे 2022च्या काळातलं काढून बघा, अरविंद सावंतचं सुद्धा स्टेटमेंट आहे. पण इथे प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का? तुमच्या कल्पनेत जे शत्रू आहेत ना, तुम्ही त्यांच्यावर सपासप तलवारीचे वार करता, पण ते कल्पनेत आहे, ते वास्तवात नाही आहेत. तुम्हाला माहितीच नाही की हा गेम करतोय कोण. आत्ताच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्या काही सगळ्या परत फुटाफुटीचं जे सगळं, एक प्रश्न आता सातत्याने गेले वरती येतोय की उद्धव ठाकरेंचं नेमकं चुकतंय काय? उद्धव ठाकरे कुठे चुकलेत? काय चुकतंय त्यांचं की एक 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 गळती त्यांच्या पक्षाला लागतीये? काय चुकतंय उद्धव ठाकरेंचं? तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? की गावस्करला एवढा मोठा करण्यामध्ये माझं फार मोठं योगदान आहे. ते काय योगदान आहे माहिती आहे तुम्हाला? मी क्रिकेट खेळलोच नाही. कळलं? तुम्ही राजकारणात तुम्हाला इंटरेस्टच नाही आहे. आज ज्यावेळेला देशाचा पंतप्रधान, महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री हे 24 तास काम करतात आणि तुम्ही 24 मिनिटं काम करायला तयार नाही. जी तक्रार जून 2022 मध्ये होती तीच 2026 मध्ये चालू आहे. भेटत नाही. मग करतात काय ते सांगा ना मला. करतात काय? कधीतरी त्याच्याकडे बघा ना. अगदी माझ्या नात्यातलं एक प्रकरण आहे, मी नावं सांगत नाही, पण ती म्हणजे एक नात्यातली बाई होती, तिचा मुलगा हुशार होता, आजही तो चांगला हुशार आहे, मोठ्या पोस्टला आहे. तर त्याच्या वर्गात पहिला येणारा मुलगा होता, त्याला मुद्दाम प्रिन्सिपॉल बुश देत असं म्हणून. तो हिचा मुलगा नव्हता, पण तिला तो पहिला यावा वाटत होता. आणि तो मुलगाही सांगायचा, नाही नाही, तो सुहास आहे ना, तो हुशारच आहे, माझ्यापेक्षा हुशार आहे. 4% 3%चा फरक असेल, पण तो स्वतः मुलगा मान्य करायचा की सुहास हुशार आहे, पण त्याची आई मान्य करायची नाही. तो तुमचा प्रॉब्लेम आहे की उद्धव ठाकरे शाळेत जायला किंवा त्या राजकारणात जायला निरुपयोगी माणूस आहे. ही वस्तुस्थिती स्वीकारा, प्रॉब्लेम संपतो. आता हे आपण बसले माझ्या घरामध्ये, ह्या दाराच्या आतली कडी लावायची आणि बाहेरून दार उघडत नाही म्हणून रडायचं. दार उघडा, तुम्हाला कळेल. ॲज सिम्पल ॲज दॅट. तुम्ही ठाकरे हा म्हणजे आता उद्धव ठाकरे आल्या, हा ब्रँड राहिलेला नाहीये किंवा हा ब्रँड नाहीच आहे असं तुम्ही म्हणता. तुम्ही म्हणता की बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता. हा काय फरक त्याच्यामध्ये तुम्ही बघताय? म्हणजे आता आपण त्या शिवसेनेच्या एकूण तुम्ही शिवसेनेच्या स्थापनेपासूनचं सगळं बघितलंय, त्यामुळे ब्रँड जो ठाकरे ब्रँड जो आमच्या मनावर ठसलेला आहे तो नेमका बाळासाहेबांचा काय होता? कारण तुम्ही तुमच्या मनावर लेबल ठसलेले, चिकटवलेले, ब्रँड नाही. ब्रँड नाही. तुम्ही ते काय अमेझॉन वगैरे कोण आहे त्याच्यावरून एक वस्तू मागवा. तुम्ही शर्ट मागवला आणि चिकन आलं, तर तुम्ही तो शर्ट म्हणून स्वीकारणार का? नाही. सेम थिंग इज. ठाकरे, बाळासाहेब ठाकरे ब्रँड होतं, म्हणजे बाळासाहेब होता, दिलेला शब्द मागे नाही. कोण बाळासाहेब? जी भाषा आज शुवेंदू अधिकारी बोलतो की मला मुस्लिमांची मतं नको, याच्यावर बाळासाहेबांनी 87ची पार्ल्याची पोटनिवडणूक लढवली, जिंकली. त्यासाठी त्यांना निवडणुकीतून मतदान द्यायला 6 वर्ष बाद करण्यात आलं. ती भाषा शुवेंदू अधिकारी बोलतो आणि उद्धव ठाकरे त्याच्या विरुद्ध बोलतात. आता बाळासाहेबांचा मुलगा कोण आहे माझा? सांगा मग. कळलं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही मारून मुटकून कोणाला तरी, आमच्या चावट एक विनोद इथे सांगता येणार ना, मी नंतर खाजगीत सांगेन, की मारून मुटकून कोणाला, घोड्याला पाण्याजवळ नेता येतं, पाणी पाजता येत नाही हो, पाजता येत नाही. तुम्ही काय कराल सांगा ना मग. आज मला सांगा, भाजपचे एवढे मोठे मोठे नेते मातोश्रीवर आहेत, काँग्रेसचा कोणतरी आला का? नाही. कोणतरी आला का? त्यांनी तुम्हाला सन्मान द्यायचा प्रयत्न केला होता. अमित शहा हा 303 आमदार निवडून आणणारा होता ना तो, तरीही तो मातोश्रीवर आला. त्याची चूक काय होती म्हणजे का, त्यांनी लायकी नसताना उद्धव ठाकरेंचा सन्मान केला. तो लाच झाडणार. चूक अमित शहाची होती, त्यांनी जायला नको होतं.
बाळासाहेब बाळासाहेब होते. मला अनेक जण वाद घालायचे ना. मी म्हणायचो चल माझ्याबरोबर एकदा बाळासाहेबांना भेट. माझे अनेक मित्र होते पुरोगामी. तर म्हटलं साला तिकडे गेल्यावर तू पाया पडशील, तोंड म्हणूनच यायचं नाही. पण बाळासाहेब ब्रँड होते म्हणजे काय कळलं? ब्रँड होते म्हणजे काय? अगदी त्यांचा विरोधक पण पाया पडत होता, कारण तो ब्रँड होता. आणि इथे ह्यांना पाया पडून घ्यावं लागतं, सतत ओरडावं लागतं. मी 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 आदेश दिला. कोण ऐकतं तुमचा आदेश? कोण ऐकतं? अहो, त्या मंदिरातून रामाची मूर्ती बाजूला काढा आणि दुसरी कुठची मूर्ती ठेवा, त्या मूर्तीला राम म्हणून कोणी पाया पडणार नाही. व्यक्ती महात्म्य आणि स्थान महात्म्य यात फरक असतो. तुम्ही मातोश्रीवर राहिलात म्हणून बाळासाहेब होत नाही. बाळासाहेब होते तोपर्यंत ते स्थान महात्म्य होते. आणि मी बघितलंय, बाळासाहेबांनी निवडून येणाऱ्याला कधीही किंमत दिली नाही. शाखा प्रमुख, विभाग प्रमुख आणि आमदार याच्यात वाद असतील तर ते विभाग प्रमुख शाखा प्रमुखाची बाजू घ्यायची. मी बघितलेले 2-4 प्रकरणं मी बघितलेले. आणि ते तोंडावर सांगायचे हा आहे म्हणून तू आमदार किंवा नगरसेवक आहेस. इथे उलट आहे. यांना विभाग प्रमुख शाखा प्रमुखांची किंमतच नाही, किंमत नाही. शिवसेना हा जगातला एक आयडियल पक्ष. काय माहिती आहे का? 66 पासून 75 पर्यंत त्या पक्षाला हेडक्वार्टर्स नव्हतं, पण शाखा होत्या. उद्धव ठाकरेंच्या काळात हेडक्वार्टर्स ताकदवान झाले, शाखा बारगळल्या. हे उद्धव ठाकरेंच्या अपयशाचं सगळ्यात मोठं व्यवच्छेदक लक्षण. त्यातून त्यांना बाहेर पडावं लागेल. आता त्यांची तब्येत नाही, पण मुलाने करावं. ज्याला करायचं ते एकनाथ शिंदे ते करतात. सगळ्या त्या करोनाच्या काळात येणाऱ्या जाणाऱ्या आमदारांना अटेंड कोण करत होता? तो पक्षप्रमुख होता नाही, म्हणून त्याला त्या आमदारांनी पक्षप्रमुख केला. कधीतरी आपला चेहरा आरशात बघावं. ब्रँड 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 म्हणून काही होत नाही. लेबल लावा. दारूच्या बाटलीला दुधाचं लेबल लावलं म्हणून ते दूध होत नाही. पण मग आता आणि हे समजणे इतकं प्रत्येकाचे. मी सांगतो ना, ते मला जेव्हा मी सांगेल ना, जानेवारीमध्ये मी बंगालमध्ये ममता हरेल आणि बीजेपी बहुमत आणेल 150+ हे माझं प्रेडिक्शन जानेवारीतलं. मी कशावर केलं माहिती आहे का? तो माहोल क्या है म्हणून करतो ना राजीव रंजन, त्याचं एक त्या भवानी कालीघाट जवळचा इंटरव्ह्यू मी बघितला. त्याने इंटरव्ह्यू घेतला, पण त्याला कळलं नाही. मला मुंबईत बसून कळलं. कारण मी माणूस आहे, मी सेन्सिटिव्ह आहे, संवेदनशील आहे. मला माणूस वाचता येतो. पुस्तकं वाचून माणसं नाही ठरवता येत, नाही ठरवत. मी ते बघून बोललो की ती बाई, तुम्हाला अजूनही तो व्हिडिओ मिळेल त्याचा. ते SIR बद्दल तो विचारत होता. नहीं नहीं अच्छा है, SIR होना चाहिए. आपका हो गया, हम सब तो कटा नाही. नाही नाही, हम जेन्युइन वोटर आहे, ती बाई बोलते. आणि ती 3 घरं ममताच्या बाजूची बाई आहे, 50शीतली. तो बोला क्या होगा चुनाव में, बोलने का नहीं. आणि तो इंटरव्ह्यू संपवताना ती बाई म्हणते मगरमच्छ के साथ रहते. कळलं? त्या मूर्खाला इंटरव्ह्यू घेणाराला तो संवेदनशील नाहीये. हे मला 1500 किलोमीटरवरून कळलं. ती बाई काय सांगते, ती दहशती खाली होती. हे मला कळलं ना, त्याला का नाही कळलं? तो गेंड्याची कातडी. कितीही कोणी काय बोलो, मला समजूनच घ्यायचं नाही. हा भाग होता. आणि म्हणून मी त्या हिंदीत बोलताना त्यांना सांगितलं की ये जो पूछता है ना माहौल क्या है, उसको तो माणूसच नाही म्हटलं, त्याला बुद्धीच नाही आहे. रडारड चालू आहे आणि माहोल क्या आहे. तर तुला बघून कळलं पाहिजे. ते काहीतरी दुःखद प्रसंग आहे. ढोल ताशे नगाडे नाच गाणं चालू आहे. ते काहीतरी सण चालू आहे. उकिरड्यासमोर उभं राहायचं आणि दुर्गंधीचा पुरावा मागायचा, तर गधड्या तुला नाक नाही, ही वस्तुस्थिती आहे. 2019चा प्रयोग उद्धव ठाकरेंना नडला असं म्हणायचं आहे ना.
म्हणजे त्यावर तुम्ही एक कायम चांगलं उदाहरण देत असता. अनेकदा मी ते ऐकलंय, तुम्ही माझ्याशी बोलताना म्हणलात की तुम्हीच माझ्या मते बाळासाहेबांना असं विचारलं की शरद पवार तुमचे हो, इतके दोस्त विचारलं. आहेत. बाळासाहेबांनी मी विचारलं होतं की तुम्ही जर त्यांना मित्र मानता तर तुम्ही राजकीय मैत्री का नाही करत? ते म्हणाले तो दगाबाज आहे, मी मित्र आहे, तो खाल्ल्या ताटात घाण करील, पण जी काय होईल ती व्यक्तिगत नुकसान होऊन जाईल, पण शिवसेनेचं नुकसान होता कामा नये. हे जर त्यांनी मला सांगितलं, मुलाला सांगितलं नसेल. पण कसं असतं माहिती आहे का, आपल्याला मला एक नेहमी गंमत अशी वाटते की माणसाचं मन इतकं विचित्र असतं ना. की आमचा जावेद सिद्दीकी नावाचा एक माझा सिनेमातला पटकथा लेखक होतो, ज्याने शतरंज के खिलाडी सिनेमाचे डायलॉग लिहायचं काम केलं होतं. अच्छा. तो उर्दूचा एक्सपर्ट होता, मग तो सिनेमातच गेला. त्याला मी एकदा विचारलं तर तुम्ही ये जो कुछ लिखते हो क्या ये सच होता है? पागल जैसा होता है सब. तो म्हणते भाऊ सच तो हम दिखाते उससे भी परे होता है. त्यामुळे माणूस सुडाला प्रवृत्त झाला ना, आपण बघतो सिनेमामध्ये ती हिरोईन हिरोला जळवण्यासाठी विलन बरोबर फिरायला लागते. कळलं उद्धवचं कारण. कशाबद्दल तुम्ही एवढा, तुम्ही कुवत निर्माण करा आणि संपवा ना भाजपला. कुवत निर्माण करा. भाजपने 1984 नंतर ठरवलं की आपण काँग्रेसला अल्टरनेटिव्ह व्हायचं. त्यांनी कुठलाही पक्ष खाल्लेला नाही. त्यांनी फक्त अँटी काँग्रेस मतं आपल्याकडे कन्सोलिडेट करत आणली. आजचा जो भाजप दिसतो ना, मला सांगा महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपच्या आधी शेतकरी कामगार पक्ष, जनता दल वगैरे वगैरे कुठे गेले त्यांचा मत? तो मतदार कुठे गेला? जर जनता दल किंवा शेकाप काँग्रेस बरोबरच हातमिळवणी करणार असेल, त्या मतदारांनी करायचं काय? बरोबर आहे. 1985च्या निवडणुकीत शरद पवार पुलोद म्हणून लढत होते. 1 वर्षांनी ते स्वतःच काँग्रेसमध्ये गेले. त्यांना मत देणारा अँटी काँग्रेस होता, तो गेला नाही. आमदार गेले. तो मतदार जो होता, तो जो स्पेस पोकळी तयार झाली, त्या पोकळीमध्ये बाळासाहेब आले. तुम्ही बघा, शिवसेनेची वाढ ठाण्याच्या पलीकडे ही शरद पवार ऑक्टोबर 2085 मध्ये काँग्रेसमध्ये गेले आणि बघता बघता शिवसेना कानाकोपऱ्यात पोचली. सगळ्या पुलोद वगैरे करून पवारांनी सगळे विरोधी पक्ष मारून टाकले, डोळे पांगळे करून टाकले. पवारसाहेब परब. आणि पवार गेले काँग्रेसमध्ये आणि मृणाल गोरे, दत्ता पाटील वगैरे ही जत्रेत हरवलेली पोरं झाली. आणि तो अँटी काँग्रेस तरुण किंवा मतदार होता, तो शोधत होता आम्हाला कोणतरी लीडर पाहिजे. त्याला अँटी काँग्रेस नेता मिळाला. आणि हे सगळ्यात पहिल्यांदा ओळखणारा भाजप होता. रमेश प्रभूच्या निवडणुकीमध्ये भाजपने शिवसेनेचा विरोध केलेला होता हिंदुत्वाला. जनता पक्षाचा प्राणलाल बोरा हा उमेदवार होता, त्याला भाजपने पाठिंबा दिला होता आणि RSSने शिवसेनेला पाठिंबा दिला. आणि हिंदू मतावर जिंकू शकतो हे लक्षात आल्यानंतर प्रमोद महाजन हे युतीचा प्रस्ताव घेऊन मातोश्रीवर आले. आज उद्धव ठाकरे सगळ्यात मोठे पुरोगामी झाले. ज्यावेळेला तुम्ही तुमची ओळख विसरता ना, मग प्रॉब्लेम होतो. उद्धव ठाकरेंनी शिवसेना ही ओळख पुसून टाकली. आज इथले आपण बघतो एवढे मुस्लिम कोण आहेत. कोण आहेत ते काही लोक सांगतात ना, हम तो चौहान राजपूत है, हम तो कायस्थ है. तुम्हाला माहिती आहे, हे जे राजपूत वगैरे आहेत ना, हे खान आहेत. आणि सय्यद असतात ना, ते काय म्हणतात, ते वैश्य वगैरे असे आहेत. जाती तिकडेही आहेत. आपण सरसकट मुस्लिम म्हणतो असं नाही. पण हे काय अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले बुद्धिमंत आज मोकाट वावरत असतात. आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी, ठीक आहे, पक्ष आता कमजोर झालेला आहे, पक्ष काही कुठला संपत नसतो, हे सगळं काय करायला पाहिजे या मंडळींनी आता नेमकं
काय मी त्याच्यावर एक देशभरच्या विरोधी पक्षांना एका व्हिडिओमध्ये आवाहन केलं. सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांनी आपापल्या पक्षातले सगळे प्रवक्ते सॅक करून टाकायचे. त्यांच्या पक्षातला कोणीही मीडियामध्ये फोटो आला, चॅनेलवर दिसेल, त्याला हाकलायचा पक्ष. मीडियामध्ये न दिसेल असा पक्ष तयार करा, पक्ष वाढ. आज सगळाच्या सगळा विरोधी पक्ष जो आहे हा फक्त मीडियापुरता आहे. इंडी आघाडी, महाराष्ट्रातली महाविकास आघाडी ही फक्त मीडियामध्ये आहे, जमिनीवर कुठे आहे? सुहास गटवई ही महाविकास आघाडी आहे, उद्धव ठाकरे नाही. हे लक्षात घ्या. तुम्ही जितके लढताय तितके उद्धव ठाकरे लढतात असं मला दाखवा. 4 उदाहरणं दाखवा. तुम्ही नागपूरला गेलात, तुम्ही महापालिकेच्या निवडणुकीसाठी गावकऱ्यांना फिरत होता, उद्धव ठाकरे फिरत होते नाही. आणि हे निकाल लागल्यानंतर देवेंद्रांनी ओपनली सांगितलं की आमच्या श्रेयामध्ये मोठा हिस्सा मीडियाचा आहे. मीडियाने संपूर्ण विरोधी पक्ष डिॲक्टिवेट केला होता हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे मतदारापर्यंत जायला आम्हाला मोकाट रान होतं. तुम्ही विरोधी पक्षाला, महाविकास आघाडीला मतदारापर्यंत जाऊच दिलं नाही, कोणी? मीडिया. आता हे कसं होतं मी सांगतो. एक साध्या व्यवहारातलं एक मूल आहे तुमच्या घरातलं, ते नाही मला कडेवर घेऊन चालेल, व शेजारी त्याला गाडीवर बसवतो, मोटरसायकल, आणि त्याला त्याची चटक लागते, ते चालत नाही. तुम्ही विरोधी पक्षाचं मीडियाने हे करून टाकले. कशाला चालतो तो? चल गाडीने सोडतो. त्याचे पाय मीडियाने कमजोर करून टाकले. तुम्ही सगळ्याच्या सगळ्या, ज्याला गोदी मीडिया म्हणा, कोणीही मीडिया, नावाजलेले सगळे पत्रकार घ्या, ते तुम्हाला दिसतील ते हार्डकोर शिवसैनिक आहेत. ते हार्डकोर शरद पवारच्या पक्षाचे, ते हार्डकोर काँग्रेस पक्षाचे. ते पत्रकार नाहीत. जितकी नेमकी भूमिका हे महाविकास आघाडीतले पक्ष मांडू शकणार नाहीत, तेवढे सगळे गोदी मीडियातले मांडतात. आणि तरी ते गोदी मीडिया आहे की नाही गंमत? किंवा विपक्ष म्हणून तुम्हाला उभं राहायचं असेल, विरोधी पक्ष, तर तुम्हाला जनतेमध्ये जावं लागेल. सोपं आहे, जनतेमध्ये जायचं. तुम्हाला माहितीसुद्धा नाही आहे की RSS काम करते म्हणजे काय. सगळे तुम्ही 4 मेच्या आधीचे हिंदी इंग्लिश व्हिडिओ काढून बघा. ते काय बोलायचे? बंगाल में बीजेपी का कोई केडर नहीं, ममता का केडर है. ते एका हिंदीवाल्याने मला विचारलं, म्हटलं वो हमारे यहाँ भी दाऊद का केडर है, छोटा राजन का केडर है. अगर ममता को तुम केडर बोल रहे हो तो हमारे यहाँ भी केडर है, अरुण गवळी का केडर है. त्यांना माहिती नव्हतं RSS कसं काम करतं. मला 5 वर्ष माहिती नाही. माझी भाची RSSच्या एका उपक्रमात काम करते, ती डॉक्टर आहे. एक दिवस माझं व्याख्यान होतं, म्हटलं तिथे काय करते? तर मी ते आरोग्य वाहिनीमध्ये आहे की नाही. तुम्हाला माहिती पण नाही. तुमच्या शेजारी बसलेला RSS असतो हे तुम्हाला माहिती नाही, आणि तुम्ही RSS वर मोठं तत्वज्ञान झाडता. ह्याचं कारण लक्षात घ्या की हे सगळं उथळ आहे. समुद्राची सपाटी असते, त्याच्यावर तुम्हाला लाटा दिसतात, 1 किलोमीटर खाली जा, सगळं शांत असतं. बरोबर. तेव्हा समुद्र समजून घेण्यासाठी डुबकी मारावी लागते. 2029 कडे बघताना जेवढे सगळे विरोधी पक्ष आहेत सातत्याने म्हणतात भाजपला हरवायचं. भाजपला हरवायचं असेल तर नेमकं काय करायचं? स्वतःला हरवायचं. 14, 19, 24 कोणाला हरवलं तुम्ही? स्वतःलाच हरवलं. तो अजेंडा सोडा, जिंकायचं ठरवा. कळलं? तुम्ही बिल्डिंग पाडायच्या गोष्टी करताय, बिल्डिंग बनवायची गोष्टच करत नाही आहेत ना. मला 2024चे निकाल लागल्यानंतर आमचे सगळे हिंदी वगैरे मागे हे ते तो गया मोदी. म्हटलं कैसे गया, कैसे गया? भाई 240 का नीतीश जाएगा, हा अजेंडा, हा नॅरेटिव्ह असतो. आणि मग तुम्ही खुश होता, चालला मोदी. 2 वर्ष होऊन गेली. बरोबर आहे ना. मोदी सरकारचा शपथविधी होऊन आपण बोलतोय 19-18 तारीखला. बरोबर. 2 वर्ष होऊन गेली ना. पडला मोदी. तो का पडत नाही हे मी तेव्हा सांगितलं होतं. मला आठवतं 79-80 साली
जेव्हा यशवंतराव उपपंतप्रधान, चरणसिंग पंतप्रधान आले, इंदिरा गांधींनी पाठिंबा दिला होता. तेव्हाही काँग्रेसचे 2 तुकडे होते आणि चरणसिंगचा शपथविधी संपवून इंदिरा गांधी राष्ट्रपती भवनाच्या बाहेर पडत होते आणि तेव्हा फक्त दूरदर्शन होतं. त्या रिपोर्टरने त्यांना विचारलं, आपको क्या लगता है सरकार कितनी चलेगी? नहीं चलेगी. और आगे की पॉलिटिक्स क्या है? आय सी इलेक्शन्स राऊंड द कॉर्नर, हे तिचं उत्तर होतं. लवकरच निवडणुका होतील. 3 महिन्यांनी जेव्हा चरणसिंगला बहुमत सिद्ध करायची वेळ आली, तेव्हा काही पत्रकारांनी इंदिरा गांधीला गाठलं होतं नाही. ती म्हणाली, मैंने सरकार बनाने के लिए सपोर्ट किया, चलाने के लिए. कळलं? तेव्हा नितीश आणि हे काय NDAचं सरकार आहे, ते काढून घेतील हे बरोबर आहे, पण काढून घेतल्यावर काय होईल? उरलेल्यांना सरकार बनवायला लागेल. लोकसभेत सिद्ध होईल. पुढे काय? सरकार चालवावं लागेल. तुम्ही चालवू शकणार आहात का? नाही. तेव्हा तो तुमचा वीक पॉईंट आहे, तो मोदीचा स्ट्रॉंग पॉईंट आहे. हे परत मोदी भक्त भाऊ तोरसेकर सांगणार आणि काँग्रेस भक्त राहुल भक्त आहेत, हे चुतियासारखे बागडत राहणार. बरोबर आहे ना? तुम्हाला एक गंमत आणखीन सांगतो. 1974चं वर्ष होतं आणि इंदिरा गांधीच्या विरुद्ध लोकमत तयार झालेलं. अशा वेळेला जबलपूरची पोटनिवडणूक होती आणि मध्य प्रदेशमध्ये समाजवाद्यांचं काही नाही. शरद यादव हा बिहारी, पण तो जबलपूरच्या कृषी विद्यापीठात होता विद्यार्थी म्हणून. सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन एक उमेदवार काँग्रेसविरुद्ध द्यायचा. शरद यादव उमेदवार होता, सगळं केडर BJPचं होतं. त्यांनी त्याला जिंकून दिला. आघाडीचा अर्थ कळला. इंडिया आघाडी असो किंवा महाविकास आघाडी असो, त्याच्यामध्ये असं काही एक औषध दिसतं का तुम्हाला सांगतो? आहे? आहे का सांगा? नाही आहे. बरोबर आहे. तेव्हा तुमचं आधी ठरलंय की मला मोदीला पाडायचं आहे, पण पवार गट शिरजोर होता कामा नये. बरोबर आहे? बरोबर. म्हणून मी त्याला शिव्या घालणार, ह्याची टांग ओढणार. अगदी 2019च्या निवडणुका घ्या. नितीश कुमार परत आला होता भाजपकडे. तेव्हा भाजपचे 40 पैकी 22 खासदार होते, नितीशचे 4 होते, पण त्याला समान दर्जा दिला आणि आपल्यातल्या 5 जागा नितीशला दिल्या. हे अवधार हे उद्धव ठाकरेंकडे आहे, हे राहुल गांधींकडे आहे. तरी भाजप दलित आहे ना, तो गिळतो सगळ्यांना. भाजपला हाव आहे, जो आपले 5 जागा सोडतो त्याला हाव आहे. शायला गंमत आहे तुमची माझी भाषा, एवढा फरक आहे बघा. जो ओकतोय त्याला तुम्ही गिळतो म्हणता आणि जो गिळतोय त्याला तुम्ही ओकतो म्हणता. त्यामुळे तुमच्या माझ्या भाषेमध्ये, शब्दकोशामध्ये मोठा फरक आहे. राईट. भाऊ, तुम्ही खरंच वेळात वेळ काढून आम्हाला एक छान सगळा एवढा वेळ दिलात. एक छान इंटरव्ह्यू आपला झाला आणि शिवसेनेच्या एका चांगल्या गोष्टींचा एक उजाळाही तुम्ही न दिला, त्याबद्दल मनापासून आभार. आता आपण बघतोय की आज शिवसेनेचा वर्धापन दिन होतोय आणि त्यावेळेला भाऊ तोरसेकर ज्यांनी शिवसेनेच्या जन्मापासून तो सगळा प्रवास बघितलाय आणि त्यातले काही अनुभव, बाळासाहेबांचा करिश्मा म्हणजे काय होता हे सगळं त्यांनी त्यांच्या स्टाईलनी, त्यांच्या शब्दांमध्ये सांगितलेलं आहे. आणि आजचं राजकारण, त्याच्यावर त्यांची जी काही सडेतोड मतं आहेत तीही त्यांनी सांगितलेली आहेत. भाऊ, पुन्हा एकदा मी तुमचे आभार मानतो. आपण इथंच थांबूयात. पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र.